श्री स्वामी समर्थ. स्वामी विचार. भक्ती. श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्ती विषयावर विचार. भक्ती म्हणजे ईश्वराला प्रसन्न करण्याचा मार्ग. परमेश्वराला प्रसन्न करायचे असेल तर परमेश्वराची भक्ती करायला हवी. ज्याच्या मनात कपट नाही त्याची भक्ती थेट परमेश्वरापर्यंत पोहोचते. ज्याचं मन निर्मळ आहे, ज्याच्या मनात कोणतेही कपट नाही, ज्या व्यक्तीच्या मनात कोणतंही पाप नाही, त्या व्यक्तीची भक्ती थेट परमेश्वरापर्यंत पोहोचते. मन निष्पाप, निष्कलंक आणि निर्मळ ठेवा, परमेश्वर आपणाला प्रसन्न होतात. भक्तीला शब्दांची गरज नसते, शुद्ध भावना पुरेशी असते. भक्ती करताना शब्द महत्त्वाचे नाहीत, तर मनातील भाव महत्त्वाचे आहेत. मन निर्मळ असेल, मनातील भाव शुद्ध असतील तर आपण केलेली भक्ती ईश्वरापर्यंत सहज पोहोचते आणि ईश्वर अशी भक्ती स्वीकारतो आणि आपणाला त्याची कृपादृष्टी प्रदान करतो. जो स्वतःला लहान मानतो त्याच्यावर कृपा मोठी होते. जो भक्त स्वतःला लहान मानतो म्हणजे ज्याच्या अंगी, ज्याच्या मनी कोणत्याही प्रकारचा गर्व नसतो, अहंकार नसतो, अहंभाव नसतो, असा भक्त ईश्वराची फार मोठी कृपा मिळवतो. म्हणून आपल्या मनातील अहंकार दूर करा आणि ईश्वराची भक्ती मिळवा. भक्ती ही मनाची अवस्था आहे, बाह्य आचार नव्हे. भक्ती ही आपल्या मनाची अवस्था आहे, ती आपल्या बाह्य आचरणावरून दिसत नाही. भक्ती मनातून होते. भक्ती ही मनापासून करावी लागते. ज्यावेळी आपण अगदी मनापासून भक्ती करतो त्यावेळी तीच भक्ती परमेश्वराला प्रिय असते. आपल्या बाहेरील आचरणावरून आपली भक्ती समजत नाही. त्यामुळे भक्ती ही मनापासून आणि मनातूनच करायला हवी. दुःखात टिकलेली भक्तीच खरी कसोटी ठरते. भक्ताने आधी स्वतः सुधारावे, मगच साधनेला अर्थ मिळतो. जो भक्त आहे त्याचं वागणं हे चांगलं असलं पाहिजे, त्याचं वागणं हे संस्कारित असलं पाहिजे. जर तो भक्ती करत असेल आणि त्याची वागणूक व्यवस्थित नसेल तर त्याच्या भक्तीला, त्याच्या साधनेला काही अर्थ उरत नाही. म्हणून जो भक्ती करतो त्याने स्वतःचं वागणं देखील सुधारायला हवं, तरच त्याच्या भक्तीला, त्याच्या साधनेला अर्थ मिळतो. जिथे समाधान आहे तिथे भक्ती नांदते. ज्या ठिकाणी समाधान असते त्याच ठिकाणी भक्ती नांदते. म्हणजे समाधानी मनात भक्ती निस्वार्थपणे होते. म्हणून मन आणि स्वतः समाधानी राहा आणि परमेश्वराची भक्ती अगदी मनापासून करा. भक्तीने मन स्थिर झाले की जीवन मार्गी लागते. जो व्यक्ती मनापासून भक्ती करतो अशा व्यक्तीचं मन स्थिर होतं आणि ज्यावेळी मन स्थिर होते त्यावेळी जीवनाला अर्थ मिळतो, जीवनाला योग्य दिशा मिळते, जीवन मार्गी लागते. म्हणून भक्ती करताना ती मनापासून करावी आणि आपले मन स्थिर करून घ्यावे. ज्यावेळी मन स्थिर होईल त्याच वेळी आपल्या जीवनाला खरा अर्थ मिळतो. निरपेक्ष भक्ती हीच कृपेचे द्वार उघडते. भक्ती करताना कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवू नका, कोणत्याही प्रकारची आशा बाळगू नका. भक्ती करा पण ती निस्वार्थपणे करा, निरपेक्ष भावनेने करा. परमेश्वराकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका. ज्यावेळी आपण निस्वार्थपणे, निरपेक्षपणे भक्ती करत असतो त्यावेळी परमेश्वर त्याची कृपादृष्टी आपल्यावर टिकवून ठेवतो. त्याची कृपा आपणाला मिळते आणि परमेश्वर आपणाला सर्व प्रकारे मदत करतात. म्हणून
भक्ती करताना आशा, अपेक्षा काहीही ठेवू नका. परमेश्वर आपणाला काहीच कमी पडू देत नाहीत. म्हणून भक्ती ही निस्वार्थपणे आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय करा. श्री स्वामी समर्थ.